टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, तर बाळासाहेब कोल्हेंची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। आमची एक मागणी मान्य, इतर मागण्यांसाठी आमचं आंदोलन सुरूच राहणार, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार। प्रशांत कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा संघटनेचं आंदोलन, इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी, माणिकराव कोकाटेंचं एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर। जो नियम ओएसडींना तोच नियम मंत्र्यांना का लागू नाही, आरोप झालेला ओएसडी चालत नाही मग मंत्री कसा चालतो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावंही समोर आली पाहिजेत, ओएसडीवर बोलताना संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलतायत म्हणून त्यांचं सामनातून कौतुक केलं, राऊतांची प्रतिक्रिया। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएफ बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, एका मंत्र्यांच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटीच्या कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली, मिटकरींचा आरोप, तर ओएसडी बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत, फडणवीसांनी या प्रकरणाची खुली चौकशी करावी, आदित्य ठाकरेंची ट्विट करत मागणी।